मंडळी, राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि मुंबईतील काही माजी नगरसेवकांपाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेत आणखी फूट पाडण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी कंबर कसली आहे. उदय सामंत आणि संजय शिरसाट यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्या दृष्टीनं सूतोवाचही केलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची 20 फेब्रुवारीला तर आमदारांची 25 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. दिल्लीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आपल्या खाजगी दिल्ली दौऱ्यात आपल्या खासदारांसोबत चर्चा केली होती. त्याच्या आदल्या रात्रीच ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे हे आपल्या खासदारांसोबत आणि आमदारांसोबत बैठक घेत आहेत. आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आपला प्रतिनिधी वेदांत नेपकडनं. वेदांत, ठाकरेंच्या शिवसेनेत धास्ती वाढलेली दिसते, ज्या पद्धतीनं आउटगोईंग वाढलंय आणि त्या पार्श्वभूमीवर 20 फेब्रुवारीला आणि 25 फेब्रुवारीला बैठका होत आहेत. विजय, आपण बघितलं तर जे माजी आमदार आहेत, काही पदाधिकारी आहेत, ते ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना मागील काही दिवसांपासून आपण बघतोय. आणि त्यामुळेच पदाधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी खासदारांची त्यासोबतच आमदारांची बैठक बोलवल्याचं कळतं आहे. जे डॅमेज पक्षाला होतंय ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे हे आपल्या आमदारांशी त्यासोबतच खासदारांशी बोलतील. जसं तुम्ही सांगितले की दिल्लीमध्ये काही खासदार फुटणार किंवा शिंदेंच्या शिवसेनेत ते जाणार, अशा प्रकारच्या काही बातम्यामध्ये येत होत्या. आणि त्यामुळेच खासदारांमध्ये असेल किंवा मग आमदारांमध्ये असेल एक समन्वय राहावा, शिवाय पुढची रणनीती ठरवताना किंवा मग संघटना अधिक मजबूत करताना किंवा एकमेकांमध्ये विश्वास ठेवताना काय मार्गदर्शन उद्धव ठाकरे करतात या बैठकीमध्ये हे पाहावं लागणार आहे. शिवाय आपण बघितलं तर पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन आहे आणि त्याचमुळे अधिवेशनामध्ये जर विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्ष नेते पदासाठी जर संमती दिली तर विरोधी पक्षनेता ठाकरेंच्या शिवसेनेचा विधानसभेचा कोण असेल हे सुद्धा याच बैठकीमध्ये म्हणजे आमदारांच्या बैठकीमध्ये ठरवलं जाईल असं कळतंय. धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.